नर्मदे यार या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं रूप किती सुंदर अशा रूपामध्ये इथून बघा नर्मदा मैयाचे हे चट्टान बघा केवढे मोठमोठे या ठिकाणी असं नर्मदा मैयाचं रूप आहे का नर्मदा मैया कुठून कशी आलेली आहे कशी या ठिकाणावरून किती नर्मदा मैयाला स्पीड आहे रौद्र रूप धारण केलेले आहे या ठिकाणी आणि अशी नर्मदा मैया या ठिकाणावरून चालते का आपल्याला बघायला भेटते या ठिकाणावरून नर्मदा मैया ज्यावेळेस आपण दक्षिण तटावरून पाहतो ना त्यावेळेस अशी नर्मदा मैया या ठिकाणी झालेली आहे हे जे ठिकाण आहे नर्मदा मैया हे पहा संपूर्ण आपण नर्मदा मैयाचं रूप पाहू शकता त्या ठिकाणी आणि एक मुख्य समजता आम्हाला या ठिकाणी आलेलो आहे आम्ही आणि असा एक नर्मदा मैयाचा मार्ग आहे आम्ही चाललेलो आहे आता ओंकारेश्वरकडे आणि हे जे ठिकाणी आपल्याला बघायला भेटणे लंबेटी घाट म्हणून आहे लंबेटी घाटवरून आल्याच्यानंतर इमली घाट आहे या ठिकाणी आणि इथे आपण बघू शकता हे नर्मदा मैयाचं रूप नर्मदा मैया एवढं स्पीड आहे इथं संपूर्ण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नर्मदा मैयाचं आहे ना जसं गोल 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 फिरत चाललेली आहे या ठिकाणावरून आणि एवढं स्पीडने चाललेली आहे या ठिकाणावरून नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना अशी एक पगदंडी नर्मदा मैया किनारे आहे ना बरोबर झाडांमधून जायचं पूर्ण झाडी आहे आणि झाडीमधून जाण्यासाठी आपल्याला लागणार तो धुवार म्हणजे धुवाधार भेडाघाटच्या तिथे जो आहे ना ते आपल्याला लागणार असा हा दक्षिण तटावरून आहे ना किनारा मार्ग आहे आपण ज्या वेळेस आहे ना लंबेटी घाट आहे ना लंबेटी जो घाट आहे ना त्या ठिकाणावरून आणि कुंभेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन निघल्याच्या नंतर आपल्याला असा मार्ग लागतो या मार्गे आपण हा चालत असतो या ठिकाणी आणि कुंभेश्वर महादेव हे जे आहे ना हे नर्मदा मैया किनारी आहे ना एक शिवलिंग आहे ते शिवलिंग आपल्या व्हिडिओच्या याच्यामध्ये आहे तर 2 शिवलिंग आहे एका याच्यामध्ये त्याचं असं एक कहाणी आहे ती कहाणी मी आपल्याला ज्या नर्मदा मैया किनारी जाता सांगत आहे कारण तिथे थोडंसं गाणं लावल्यामुळं आपल्याला काही सांगता आलं नाही पण आत्ता जाताना सांगतो थोडीशी तिथे असं झालं कारण ज्या राम लक्ष्मण आणि सीतेला आणण्यासाठी ज्या वेळेस आहे ना रामाचं आणि रावणाचं जे युद्ध झालं होतं ना त्यावेळेस आहे ना 14,000 जे आहे ना ब्राह्मण आणि जे सैनिक होते ते मारले गेले होते 14,000 तर त्यांचं जे पाप आपण म्हणतो ना परचित्त का पायचित्त तर आपण ते 14,000 आहे ना जे सैनिक म्हणजे मारले गेले होते त्यांच्याकडून तर त्यांचं जे पाप लागलं होतं ते पाप आपल्याला पाप फेडण्यासाठी किंवा पाप धुण्यासाठी आपण म्हणतो ना पाप फेडण्यासाठी आहे ना तर त्यांनी आहे ना एक तपस्या करण्याचं जे ठिकाण शोधलं ते तपस्या करण्याचं ठिकाण शोधलं ते आहे ना ते आहे लंबेटा घाट त्या ठिकाणी त्यांची आहे ना ते झाले ते त्रेतयुगामध्ये त्रेतयुग होते त्यावेळेसची एक कहाणी आहे त्रेतयुगामधलं ते मंदिर होतं आणि लक्ष्मण काय करायचं त्यावेळेस आहे ना लक्ष्मणांनी आहे ना राम तपस्याला बसले होते आणि बाकीची जबाबदारी लक्ष्मणांनी घेतली होती त्याच्यामुळं लक्ष्मण येऊन आहे ना पाणी जे घालत होते ना तर पाणी घालता सगळे याचे म्हणजे सगळ्या ठिकाणाचं जल घेऊन आले सगळ्या ठिकाणचं जल घेऊन आलं आणि एका वेळी ते जल तिथं जे अर्पण केल्याच्या नंतर त्याच्या शिवलिंगाचे 2 भाग झाले तर ते 2 भाग झाले तेव्हा ते कुंभेश्वर महादेव असं त्याचं नाव झालं आणि त्या ठिकाणी त्यांनी रामांनी तिथं तपस्या केलेलं ते ठिकाण आहे तेव्हाचं ते मंदिर आहे त्यावेळेचं आणि त्या मंदिराची अशी ती कहाणी आहे की त्यावेळेची जी पाप धुण्यासाठी आले 14,000 सैनिक गेले होते त्याची कहाणी आहे ती आता जे आपण जे चाललो आहे ते असा जो मार्ग आहे तो धुवार या ठिकाणी चाललेलं आहे आपल्याला आहे ना तर धुवार या ठिकाणी आपल्याला एक तिथं आश्रम आहे आणि एक सौंदर्यमय ठिकाण पण आहे आणि एक त्या ठिकाण जर मानलं गेलं ना त्या ठिकाणाचं दुसरं नाव आहे ना एक आपलं नर्मदा मैया किनारा आहे तो आणि दुसरं जर म्हणलं तर
जे ठिकाण आहे तिथं म्हणजे हे आपलं टुरिस्ट पॉईंट पण आहे आणि टुरिस्ट पॉईंट पण आहे आणि तिसरं म्हणजे तिथं आहे ना रोपवे पण आहे. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघण्यासाठी आहे ना भरपूर पब्लिक आणि एवढं पब्लिक येत असतं त्या ठिकाणी का भरपूर पब्लिक असतं. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आता आपण तिकडे चाललेलो आहे. तर आपल्याला असा जाण्याचा तो मार्ग आहे या ठिकाणी. त्या मार्गे आपण चाललेलो आहे असं नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहे. तर आपण बघूया. थोडंसं बाहेरून आलो आहे किनाऱ्याने ना ही झाडी असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. नर्मदे